नमस्कार. मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे. आज आपण सुंठ आणि सुंठीचा उपयोग कोणकोणत्या आजारावरती करता येतो या विषयास थोडक्यात बोलणार आहोत. आता ही सुंठ थोडीशी गुणांनी उष्ण असल्यामुळे वाताच्या आणि कफाच्या आजारांमध्ये सुंठीचा अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला उपयोग करून घेता येत असतो. आता ज्याला वारंवार सर्दी आहे, छातीमध्ये वारंवार कफ होत आहेत, त्या लोकांमध्ये आपल्याला सुंठ आणि मध एकत्र करून सकाळ दुपार संध्याकाळ जर घेतलं तर वारंवार होणारी सर्दी, वारंवार होणारे कफ हे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असतात. आता हे सुंठ अगदी लहान मुलांपासून ते 80-90 वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत कोणत्याही वयामध्ये आपण सुंठीचा उपयोग अतिशय चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. आता हा सर्दी खोकल्यासाठी एक सुंठीचा झाला. त्याचबरोबर ज्याला अपचन होत आहे, ज्याला भुकेची संवेदना कमी झालेली आहे, भूक लागत नाहीये, त्या लोकांमध्ये सुंठ आणि सैंधव नमक हे थोडंसं सम मात्रेत, म्हणजे सुंठ थोडीशी अर्धा चमचा, सैंधव लवण म्हणजे सैंधव मीठ असतं ते अर्धा चमचा, असं दोन्ही एकत्र करून सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही जेवणाच्या अगोदर साधारण अर्धा ते पाऊण तास थोडंसं एक घोटभर गरम पाण्याबरोबर, कोमट पाण्याबरोबर जर घेतलं तर ह्या उपायाने लोकांचं अपचन सुद्धा सुधारतं, मंदावलेली भूक सुद्धा वाढायला लागते. त्यामुळे सुंठीचा आणि सैंधव मिठाचा उपयोग आपल्याला पोटाच्या आजारामध्ये, त्यातल्या त्यात अग्निमांद्य अपचनमध्ये आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे, पोट साफ होत नाहीये, त्या लोकांसाठी सुंठ, थोडासा गूळ, थोडंसं हिरडा पावडर असं 3 सम मात्रेत जर सकाळ आणि संध्याकाळ सेवन जर केलं तर मूळव्याधीवरती सुद्धा आपल्याला सुंठीचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येतो. परंतु हा उपयोग करून घेण्याअगोदर तुम्हाला मूळव्याध आहे का, परिकर्तिका फिशर आहे, फिक्च्युला आहे, रक्ती मूळव्याध आहे, हे अगोदर तपासावं लागेल. आणि त्यासाठी तुमच्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सुंठीबरोबर इतर सुद्धा काही औषधं जर घेतली तर मूळव्याधीवरती आपल्याला ह्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येत असतो. बऱ्याच लोकांचं डोकं हे वारंवार दुखत असतं, बऱ्याच लोकांचे सांधे हे वारंवार दुखत असतात. तर ह्या डोकेदुखीवरती आणि सांधेदुखीवरती सुंठीचा गरम पाण्यातनं लेप डोक्याच्या कपाळावरती किंवा सांध्यांवरती जर घातला तर डोकेदुखी आणि सांधेदुखी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं कमी करता येत असते किंवा त्याचा उपयोग त्या व्याधींमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने होत असतो. बऱ्याच लोकांना वाताचे जे आजार असतात तर त्या वाताच्या आजारामध्ये सुंठीचा काढा आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचा एरंड तेल सकाळी किंवा रात्री तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने जर घेतलं तर वाताच्या आजारावरचं हे सगळ्यात अप्रतिम औषध आहे. कारण ह्या एरंड तेलामुळे फार काही पोटाला, सुंठीमुळे फार काही पोटाला त्रास होत नाही, फार काही पोट दुखत नाही, त्याचं व्यवस्थित पचन होऊन साठलेले दोष आपण खूप चांगल्या पद्धतीने संडासवाटी काढत असतो. साठलेला वात हा संडास मार्गे निघत असतो. त्यामुळे सुंठीयुक्त एरंड तेल हे वाताच्या आजारावरती एक अप्रतिम औषध आहे. हे छोटे छोटे उपयोग तुम्ही घरच्या घरी करून जर घेतले, त्याचा फायदा झाला तर चांगलंच आहे. परंतु त्याचा फार काही फायदा होत नसेल तर तुमचे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांच्या सल्ल्याने त्यांची औषधं प्लस सुंठीचं हे आता जे सांगितलेले आहे त्याचा जर उपयोग करून घेतला तर तुम्हाला त्याचा नक्कीच चांगला फायदा मिळेल. धन्यवाद.